यूनिट 5 ने वाहन चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश करते हुए बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया और 2 नाबालिगों को हिरासत में ले लिया। आरोपियों से 10 चोरी की दोपहिया वाहन और सेंधमारी के मामले का माल बरामद किया। कुल 9,66,000 रुपए का माल जब्त किया गया है। नागपुर शहर में बढ़ती वाहन चोरी की घटनाओं पर अंकुश लगाने के लिए क्राइम ब्रांच यूनिट 5 ने बड़ी कार्रवाई करते हुए वाहन चोरी गिरोह का पर्दाफाश किया है। गुप्त सूचना, सीसीटीवी फुटेज और तकनीकी विश्लेषण के आधार पर पुलिस ने शाहनवाज शाह और उसके साथियों को हिरासत में लिया। पूछताछ के दौरान आरोपियों ने कई वाहन चोरी की घटनाओं में शामिल होने की बात स्वीकार की। जांच के दौरान 10 चोरी की दोपहिया गाड़ियां बरामद की गई। इसके अलावा सेंधमारी के एक मामले का माल भी जब्त किया गया। इस कार्रवाई में कुल 9,66,000 रुपए का माल बरामद किया गया। यशोधरा नगर, धनतोली, सीताबर्डी, कपिल नगर और कोराडी थाना क्षेत्रों में कुल 11 मामलों का खुलासा हुआ है। पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 5 द्वारा यह सफल कार्रवाई की गई और मामले की आगे की जांच जारी है। क्राइम ब्रांच युनिट 5 च्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गाडीवर 2 व्यक्ती संशयास्पदरित्या जाताना दिसून आला। त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे वाहन चोरीचे सराईत आरोपी असल्याचे आणि त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यामध्ये 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक सुद्धा मिळून आले आणि या व्यक्तींना अधिक चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत 10 मोटरसायकल चोरीचे अपराध केल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही सदरची वाहने जप्त केली आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडी सुद्धा 19 तारखेला झाली होती। ती घरफोडी सुद्धा या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले। घरफोडीचं साहित्य आणि 10 वाहनाचं मोटरसायकल आम्ही जप्त केलेलं आहे। यामध्ये पोलीस स्टेशन तहसीलचा अपराध नंबर 320/26 घरफोडी आहे आणि इतर धनतोलीच्या 4, यशोधरा नगरचे 2, त्याचबरोबर कपिल नगर, कोराडी 1 आणि पोलीस स्टेशन सीताबर्डीचे 2 अशा प्रकारे 10 मोटरसायकलच्या चोरीचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि पोलीस स्टेशन तहसीलमधील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यामध्ये 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत की ज्यांना कमी शिक्षण झाल्यानंतर पैशाची आणि नशा करण्याची सवय असल्या कारणाने ते या मेजर आरोपींच्या सोबत राहून अशा प्रकारे वाहन चोरी करून त्यातून लोकांना विक्री करण्याचा प्रयत्न करत होते। आणि यामध्ये आणखी एक आरोपी आहे फैजान खान व इनायतुल्ला खान यांनी ह्या जी चोरी केलेली वाहनं होती ती दुसऱ्यांना विक्री करण्यासाठी यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी प्रयत्न केला होता, म्हणून त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये आरोपी केलेला आहे। आणि मुख्य आरोपी शाहनवाज शाह वल्द गुलजार शाह वय 19 वर्ष, राहणार बोरियापुरा, पोलीस स्टेशन तहसील असं मुख्य आरोपीचं नाव आहे। आणि जो विक्री करणार होता त्याचं नाव आहे फैजान खान वल्द इनायतुल्ला खान वय 25 वर्ष, राहणार तकिया दिवानचा, पोलीस स्टेशन तहसील मोमिनपुरा। अशा प्रकारे हे 2 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक वय 16 वर्ष अशा प्रकारचे असून या 10 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे आणि घरफोडीचे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सहपोलीस आयुक्त डॉक्टर रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम सर, त्याचबरोबर DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रांचच्या पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख आणि पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आमच्या टीमने ही कारवाई केली आहे आणि यातील 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या पालकांना सूचनापत्र दिलेलं आहे आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं आहे।